20 रुपये आहेत आमचे शरदजी पावबाके मैदानाच्या चोपेर बाजूला येणार आहे. पहिला बॉल उडवला फाईन क्षेत्रात पाहूया तिथे मात्र सौरभ शिरसाट पोहोचला परंतु चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिनंदन असणार आहे. इथे पहा चेंडू परत एकदा फसला गेला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आले चेंडूवर झेल सुटला गेलेला आहे मैदानामध्ये. आणि इथे पहा दुसऱ्या हवेचा प्रयत्न आणि काय पहा इथे मानव काढे परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेण्यापूर्वी स्वतः अमोल गागरे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. अर्थात निर्णय येसपर्यंत थांबला जाईल परंतु मदत जरूर घेतली गेलेली आहे. आणि आज जे तुम्ही लक्की ड्रॉचं कुपन घेणार आहात हे शेवटच्या दिवसापर्यंत चालू असणार आहे. येस बघूया आपण tenniscricket.in च्या माध्यमातून रिप्लेमध्ये आपण पाहत आहोत. स्क्रीनवर जरूर इथे आपल्याला फलंदाज बाद असताना पाहायला मिळणार आहे अमोल गागरे. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे अनिकेतचा फटका पहा एक गगनचुंबी षटकार आपल्याला डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळणार आहे. 6 जाणार आहे. 2 मातबर संघ इथे रिव्हर्सिपचा फटका असेल. चेंडू सीमा रेषा पार जाईल. 4 धावा येतील. पुन्हा एकदा रिव्हर्सिप पहा चेंडू सीमारेषा पार जाणार आहे. अनिकेत रोडेचा येणार आहे चौकार. 4 धावा. बिका ज्वेलर सन्मानी गौरव शेटमेट चेतनजी मेड यांच्या माध्यमातून हा रिव्हर्सिप इथे पहा हिलना मना आहे. आणि तिसरा चौकार येत असताना आपण पाहत आहोत. 4 धावा मिळतीये. सुहास खुळेचा पहिला सुपर डुपर 1 बाउंड चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. यावेळेस फटका अप्रतिम लाजॉब एक सुपर डुपर षटकार या दरम्यान आपण बघणार आहोत. पुढे कशा धाबा बनणार आहे धावपलिकावर. यावेळेस फटका सुरेख आणि तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये मधुर धुळे. परत मैदानामध्ये कसा चेंडू असणार आहे बशीर यांचा. फुलटॉस टाकला गेला आणि सरळ चेंडू मात्र गेला. लॉंग ऑफ रिजन मध्ये येणार आहे. बॅटिंग करत असताना मधुर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पहा एक जंगी आणि जी तंगी निर्माण झाली त्यावर मात्र या पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. परंतु इथे पहा मधुर धुळेचा किती दूर जाणारा हा मात्र एक मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळणार दरम्यान जे पाहिलेले आहेत. हा पुढचा बॉल उडवला आणि पाहूया आसिफ खतीब आहे तिथे चेंडूवर येत आहेत. झेल टिपला परंतु हातातून सुटला. या दरम्यान इथे पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राची निवड परंतु इथे येणार आहे चौकार. 4 धावा. हा पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू उडवला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडूवरही अगदी आपण बशीर यांचा पुढचा चेंडू मैदानात. यावेळेस पहा सुरेख चेंडू होता परंतु आपण जर पाहिलं तर तिथे चेंडू खेळला जाणार आहे बजरंग माळी बजरंग बाप्पा. आणि इथे पहा बाप्पाच्या हातात सोडली नाही आहे. फलंदाज मधुर धुळे 44 धावांची एक चांगला पाहण्यासाठी काही वेळा या ठिकाणी थांबावं लागणार आहेत. आणि या काही वेळासाठी काही क्षणांसाठी आपण जाणार आहोत. सातत्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 12 वर्ष ज्यांचा कृष्णा डीजेचा आवाज अगदी प्रेक्षक वर्गाला खुश करत आहे आणि तालावर मात्र प्रेक्षक नाचत असतात तो आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचणार आहे. ऐकूया कृष्णा डीजे. प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात पहिला चेंडू रिव्हर्सिप आणि इथे बघूया चेंडू मात्र 1 बाउंड सीमारेषा पार असणार आहेत मैदानात. इथे पुढे सरसबाद फटका खेळला मिस टायमिंग एक्स्ट्रा कव्हर मध्ये ती टिपला जेल. हा पुढचा बॉल सुरेख फटका हिलना मना आहे आणि जावेदचा इथे येणार आहे पहिला. इथे पहा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवे चेंडू आहे. अनिल पारदी चेंडू खाली झेल सुटला परत एकदा टिपला आणि ते जावेद शेख स्लोअर प्रकारचा चेंडू पहा विशाल निगोटचा फटका अगदी जाणार आहे सीमारेषा पार. खेळाडू आहेत अष्टपैलू खेळाडू आहे. पुन्हा एकदा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीवर आक्रमण
स्लोअर प्रकारचा चेंडू इथे पुन्हा एकदा आक्रमण तिसरा षटकार 3 षटकात 56 धाबांची आवश्यकता असणार आहे आणि इथे पहा निखिल खेमणार निश्चितपणानं बघत आहे मैदानात मॅच जिंकण्यासाठी आल्या आल्या पहा चेंडू उडवला आसिफ खतीब यहाँ पर मौजूद है आणि इथे येणार आहेत अर्थात 3.3 षटक आपण पाहतो पुढचा चेंडू फसला अमोल गागरे चेंडूवर येऊन बसला आणि इथे विजय खिल्लारी फायर करतायत आणि येणार आहे षटकार 6 धावा का छक्का यहाँ पर आया है पुन्हा एकदा अभी भी मैच जिंदा है मैदान के अंदर दूसरा षटकार विजय खिल्लारी फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे बजरंग बाप्पाचा फटका चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर विराई